जगदंब जगदंब फ्रेंड्स. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं होतं, की आपण पुण्यातलं ट्रॅव्हलिंग म्हणजे आम्ही चाललो होतो मिस्टरांच्या बड्डेच्या निमित्ताने जेवण्यासाठी आणि तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, की मी तुम्हाला पुढे सांगेल, की आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये चाललेलो आहोत. असं काही फार मोठं सरप्राईज नाही, पुण्याच्या बाहेर नाही चाललो आम्ही. इथेच पुण्यामध्ये JW मेरिट आहे ना, त्याचं जे स्पाइस किचन म्हणून आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहे. तर JW मेरिट छान आहे ते हॉटेल ॲक्चुअली. पुण्यातलं. तर तिथलं एक पाशा आहे, टोफू काहीतरी आहे. लास्ट इयर आम्ही त्याला गेलतो. असे 2-3 हॉटेल आहेत तिथले, तर ते छान आहेत. आणि काही आमचे तिथं यांचे ऑफिसचे इव्हेंट्स पण असतात, ते पण होतात ना, तर असे 1-2 हॉटेल आहेत JW मेरिटचे, ते छान आहेत. आणि स्पाइस किचन मी कधीच ट्राय केलं नव्हतं. आणि बरोबर लास्ट इयर आम्हाला माझ्या मिस्टरांनी प्रॉमिस केलं होतं, की मी तुम्हाला स्पाइस किचनमध्ये घेऊन येईल नेक्स्ट टाईम. तर तो नेक्स्ट टाईम हा जवळपास 1 वर्षाने आला. आणि त्याच्या मध्यंतरी खूप साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप स्पेशल होत्या ह्या सगळ्या गोष्टी. तर बघताना आपल्याला प्रत्येक व्लॉग पाहताना ना आपल्याला खूप असं वाटतं, की हां, ठीक आहे रे, काही नाही. हां, हे आले जेवायला वगैरे. पण ते येण्याच्या पाठीमागे वगैरे ओकेजन किंवा त्याच्यामागे हे असतात, आपले जे इमोशन्स असतात ना, ते खूप सारे असतात. जे फीलिंग्ज वगैरे असतात, ते खूप सारे असतात. तर ना, याच हॉटेलमध्ये मी सेम ड्रेस घातला होता आणि आम्ही सेम आलतो आणि मी त्यावेळेस खूप जास्त आजारी होते. पण मला माहीत नव्हतं, म्हणजे मला असं फील व्हायचं, की मी खूप आजारी वगैरे. आणि मग पण आम्ही आलेलो आणि त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं, म्हणजे आई आई आणि मी, म्हणजे आमच्या सासूबाई आणि मी, की तुम्हाला मी इथे घेऊन येईल. आणि वाटलं नव्हतं, की तो दिवस पूर्ण 1 वर्षाने येईल आणि त्याच्या मध्यंतरी खूप साऱ्या गोष्टी घडून जातील म्हणून. परंतु देवाच्या कृपेने, गणपती बाप्पा मोरया त्यांच्या कृपेने, त्यांच्या साथीने, त्यांच्या आशीर्वादाने आम्ही म्हणजे त्यांचं ते प्रॉमिस पूर्ण झालेलं आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे आम्ही आता JW मेरिटमध्ये सांगण्याचे फक्त मी एवढंच सांगते, की म्हणजे सांगते याच्यासाठी, की आपण व्लॉग वगैरे बनवतो, सगळं काही बनवतो. आपल्याला दिसताना सगळं सामान्य वाटतं. पण आहे ना, त्याच्या पाठीमागे म्हणजे दाखवताना वगैरे पण आपल्या मनामध्ये खूप साऱ्या फीलिंग्ज असतात आणि खूप सारे इमोशन्स असतात. आणि ते घेऊन आपण कुठेतरी म्हणजे एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण व्हिजिट करतो, तेव्हा ते खूप साऱ्या इमोशन्सनी, फीलिंग्सनी आपण असं येत असतो. एवढंच माझा सांगण्याचा उद्देश होता आणि मी खूप फिलॉसॉफर वगैरे बनत नाही आहे. पण माझं एक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं हे झालं. तर अशा प्रकारे आम्ही थांबलो होतो हे करण्यासाठी. का तर माझे दीर आणि त्यांचा मुलगा येत होता आणि तर ज्या माझ्या अशा प्रकारे मग थांबलो होतो आम्ही वाट पाहत वगैरे. ज्ञानेश येत होता आणि अन्वीचे काका येत होते आणि ते पहा रिअल फ्लावर्स आहेत. खूप सुंदर असं फ्लावरचं डेकोरेशन केलेलं आणि हे पहा खूप सुंदर आहे. मी ॲक्चुअली ना वरचा सगळा भाग पाहिलेला आहे, फ्लोअर पाहिलेला आहे JW मेरिटचं. पण मी खालचं ना कधीच म्हणजे खूप जास्त वेळ थांबलं पण नव्हतं आणि कधी असं खालचं काही मी एक्सप्लोअर पण केलं नव्हतं. तर मला छान वाटलं. असं मस्त वाटलं. खूप लॅविश आहे आणि छान आहे हे JW मेरिट. आणि तर दररोज वेगळ्या रिअल फ्लॉवर्सनी डेकोरेट करतात. सुंदर आहे आणि नक्कीच इथं व्हिजिट करण्यासारखा हे आहे. आणि हे पहा इथे मग अशी तुम्हाला मी थोडंसं फिरून दाखवत आहे, म्हणजे काय आहे. हे पहा असे स्टॅच्यूज वगैरे आहेत. तर इथे ना दरवेळेस मी गेली ना, तर मला दरवेळेस काही ना काहीतरी तिथे चेंजेस तर दिसतातच. इथे पहा समोरचा जो हॉल आहे ना, तिथे एक इव्हेंट तिथे म्हणजे इव्हेंट होतात. जे मोठे-मोठे इव्हेंट्स असतात ना, ते तिथे होतात. तर अशा प्रकारे पहा पेंटिंग वगैरे आहेत आणि हा मेन एंट्रन्स आहे आणि अशा प्रकारे आहे. ऑब्व्हियसली आता JW मेरिट आहे ते हॉटेल, मग त्याला सिक्युरिटी पण तेवढीच छान असणार आहे आणि अशा प्रकारे आहे मग ते हॉटेल सुंदर आहे. आता मी तुम्हाला आहे ना, याच्या पुढे खूप आपला इंटरेस्टिंग व्लॉग आहे. तुम्हाला माझं बोलणं जरी बोर वाटत असेल तरी हा व्लॉग तुम्ही पहा. का तर मी पूर्ण फूड व्लॉग आहे हा, पूर्ण जेवणाचा व्लॉग आहे हा, की JW मेरिटचे जे स्पाइस किचन आहे, तर ते कसं आहे. आणि अन्वी आणि अन्वीचा कझिन म्हणजे ज्ञानेश, तर दोघांचे इथे हे सुरू आहेत. आणि मी मुद्दाम कझिन कझिन म्हणत आहे, का तर खूप जणांना मग व्लॉग पाहताना असं गैरसमज की अन्वीचा हा सिबलिंग भाऊ आहे का वगैरे. तर हा माझ्या दिरांचा मुलगा आहे ज्ञानेश.
आणि ज्ञानेशला अजून एक भाऊ झालेला आहे ज्याचं नाव अजून आम्ही कोणी ठेवलेलं नाही आहे. तर हे पहा अशा प्रकारे स्पाइस किचन आहे म्हणून खूप सारे स्पाइसेस ठेवलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला आतमधून हॉटेलचा व्ह्यू दाखवत आहे. आता आम्ही एंट्री करत आहोत तर बाहेर पियानो वगैरे होते आणि या दोघांना मी म्हणते की तुम्ही तिथे उभं राहा, मग मी तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करेन, दाखवेल वगैरे. आणि थोडंसं वॉशरूमला गेली ती मी हँडवॉश वगैरे करायला, तर तिथे मग मी स्वतःचा थोडासा व्हिडिओ काढला आहे आणि तुम्हाला शूट करून दाखवत आहे. पहा इथे फ्लावर्सनी खूप छान डेकोरेट केलं. तर असं हे काही वॉशरूम म्हणजे मला काय असं फार भारी वाटलं म्हणून तुम्हाला दाखवत नाही. याच्यापेक्षा सुंदर वॉशरूममध्ये मी गेलेली आहे, पण जस्ट तुम्हाला मी दाखवत आहे. मी आता व्लॉगिंग करायला घेतलं आहे म्हणून मी प्रत्येक ठिकाणची व्लॉगिंग मी करत आहे. तर हे पहा अशा प्रकारे तिथं होतं, वॉलवरती छान लावलं होतं आणि मग हँडवॉश वगैरे चाललेला होता, करत होते. आता त्याच्यानंतर आम्ही केली ती हॉटेलमध्ये एंट्री आणि माझ्याकडून छोटंसं काहीतरी एंट्री आय थिंक मिस झाली. आता मी डायरेक्ट फूडमध्येच येत आहे आणि ते मी स्टार्टिंगला घेतलेलं आहे सूप. आणि त्याच्यामध्ये हे सूप म्हणजे खाऊ जो माहिती ना तुम्हाला, ते आहे की आपले नूडल्स आपण तयार करायचे, सूप असतं मग नूडल्स टाकायचे आणि मग तिथे ते फ्राईड अनियन वगैरे असतात, ते सगळे असतात ते टाकायचे. त्यानंतर मी इथं चिकनचं सूप घेतलेलं आहे, शोरबा म्हणून होतं, आणि फिश स्टार्टर घेतलेले आहेत. आणि यांचं छान आहे फूड. तुम्हाला पुढे हा व्लॉग फक्त मिस करू नका. पुढे खूप सुंदर तुम्हाला डिश मी दाखवणार आहे इथे या हॉटेलमधले. आणि मी खूप कष्टाने हे व्लॉगिंग केलेलं आहे ॲक्च्युली, का तर आपण जेव्हा अशा हॉटेलमध्ये जातो तेव्हा व्लॉगिंग खरंच करायला छान वाटत नाही, परंतु आय एम अ व्लॉगर. आणि आता मी ते प्रोफेशन चूज केलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही झालं तरी ते व्लॉग करणं हे मस्ट आहे. आणि हे पहा किती सुंदर आहे. हे सगळे स्वीट्स आहेत आणि अन्वी आणि ज्ञानेशनी जवळपास म्हणजे स्टार्ट इथूनच केलेलं त्यांनी. तर छान होते यांचे स्टार्टर वगैरे, छान होते. आम्हाला गोव्याच्या ललित हॉटेलची आठवण आली. इवन कोलकात्याचं पण जे ललित हॉटेल होतं त्याची आम्हाला आठवण आली, की म्हणजे तिथे सगळे स्वीट्स वगैरे अशाच प्रकारे त्यांनी सर्व केलेले होते. खूप सुंदर असे हे आहे. छान होतं यांचं. जे पुण्यामध्ये राहतात त्यांनी जाण्यासारखं आहे हे हॉटेल. तर हे पहा अशा प्रकारे त्यांचं स्वीटचा मेनू होता. आणि बालुशाही वगैरे यांच्यातला मोस्ट म्हणजे आम्हाला सगळ्यांना आवडला तो मुगाचा हलवा. मुगाचा हलवा ही कॉमन गोष्ट आहे, फार काही विशेष नाही, पण त्यांची जी बनवण्याची पद्धती ते आहाहाहा, खरंच बनवण्याची पद्धत. आणि तर फ्रूट्स वगैरे होते. तर आई ते थोडेसे फ्रूट्स ट्राय करत आहेत, जे त्यांनी म्हणजे त्यांना जे आवडतात ते फ्रूट्स ट्राय करतात. आणि आमच्या आईंची एक आहे सवय की ना, ते म्हणजे असं ना, हे नाही की इथे गेले मग आपण हे नाही खायचं ते नाही खायचं. आमच्या आईत ना तिथलं प्रत्येक फ्रूट म्हणजे प्रत्येक कॉर्नर वगैरे प्रत्येक काउंटर खूप छान एक्सप्लोअर करतात. आणि प्रत्येक काउंटरवरती काय आहे काय नाही ते आवडीनं पाहून, आवडीनं त्यांना जर त्यांना काही समजलं नाही तर तिथल्यांना विचारून वगैरे व्यवस्थित घेतात, छान मस्तपैकी एन्जॉय करतात. आणि मीही त्याच प्रकारात आहे, मी पण फार काही वेगळी नाही आहे. मला पण एखादी गोष्ट नाही समजली की विचारून वगैरे, मला पण आवडतं की आपण एखाद्या ठिकाणी गेलं तर तिथला पैसा वसूल आपण म्हणजे फूड एक्सप्लोअर केलंच पाहिजे, का तर आपण त्यासाठी चाललेलो आहोत. मग आम्ही जवळपास आहे ना इथे 8 वाजता आलतो आणि आम्ही 11 वाजेपर्यंत इथलं फूड मस्तपैकी एन्जॉय केलं. गप्पा-छप्पा मारत आनंदात खूप छान मजा आली. आणि अशा प्रकारे इथे होते पहा हे. आता यांची नावं काय मी तुम्हाला सांगत बसत नाही, तुम्ही पाहून समजून घ्या. इथे सलाड वगैरे आहेत, ग्रीन लीव्स वगैरे आहेत. आणि इथं म्हणजे स्टीम केलेले वेगळे आहेत, त्याच्यानंतर स्प्राउट्स वगैरे आहे स्टीम केलेले आहेत. असे बरेच सारे पदार्थ इथे होते. तर आमच्या मिस्टर दिघींचा बड्डे होता, त्याच्यामुळे तो स्पेशल झालाच पाहिजे. मग काय मज्जाच आली जेवताना, म्हणजे पार्टी खूपच छान दिली त्यांनी, अशी रॉयल पार्टी दिली आणि छान वाटली. आणि हे पहा मग मी आता हे ट्राय केलं. तर मी ह्यांचे जे म्हणजे कोल्ड फिश असतात ना ते मी सगळे घेतलेले इथे. तर हे कोल्ड फिश मी ह्यांचे ट्राय करते. याच्यामध्ये प्रॉन्स होतं, चिकन होतं, फिश होतं, सगळं काही होतं, पण हे कोल्ड होतं. मग छान लागलं. मी फर्स्ट टाईम ट्राय केलं, पण मला आवडलं. आणि हे पहा मग इथे मी ना यांच्या भाज्या खाल्ल्या नाहीत ॲक्च्युली. मी ना स्टार्टर जास्त खाल्ली, तर मी यांच्या भाज्या आहेत ना दाल मखनी वगैरे होते तर मी ते नाहीत खाल्ले. तर हे पहा अशा प्रकारे होतं. हे जे सूप होतं खाऊजू जे म्हणतो ना आपण ते होतं. त्याच्यानंतर खूप सारे होत्या भाज्यांचे प्रकार. इथे 3 प्रकारच्या बिर्याणी ठेवल्या होत्या. तर मी त्यातली चिकन बिर्याणी खाल्ली, मटन बिर्याणी वगैरे, व्हेज बिर्याणी नाही खाल्ली. तर इथं चटणी वगैरे होते, व्हेज कबाब वगैरे, बऱ्याच प्रकारचे स्टार्टर वगैरे इथं ठेवले होते. त्यातला दहीवडा मी घेतला होता, छान होता, मस्त होता दहीवडा. आणि तो लोणचे वगैरे, त्याच्यानंतर फ्राईड वगैरे जे आपण घरी पापड्या तळून खातो. मग पापड्या काही घ्यायला मी गेलेली नाही, शक्यतो मी
मी आहे ना एक तरी पापडी ट्राय करणार होते, पण म्हटलं जाऊ दे, घरी आपण एवढा रोज पापड्या तळून खातो तर कशाला खायच्या. आणि मग इथे दाल मखनी वगैरे होती, तर ही छान होती दाल मखनी. मी नाही खाल्ली, पण माझ्या मिस्टरांनी खाल्ली, तर त्यांना आवडली. ते म्हटले सुंदर होती दाल मखनी. आणि ते व्हेजिटेबल्स वगैरे होते. तर मी ना भाज्या पण मी फार काही ट्राय नाही केल्या. मी चिकन बिर्याणी आणि स्टार्टरवरतीच ताव मारला मस्तपैकी, आणि छान होती. हे अशा प्रकारे. आणि मग आणि चाललं होतं सगळ्यांचं आपापलं फूड एन्जॉय करणं. लाईव्ह काउंटरही होते त्यांचे छान प्रकारे. तर त्यांच्याकडून असा एक पिझ्झा, थिन क्रस्ट पिझ्झा घेतला होता आणि खूप यम्मी आणि सुपर्ब होता पिझ्झा. खरंच डिलिशियस. म्हणजे कुठेही नावं ठेवण्यासारखी जागा नव्हती ह्या पिझ्झाला. इतका सुंदर हा पिझ्झा होता. आणि मग हे मिस्टर दिघेंचं ताट आहे, तर त्यांनी इथे ग्रीन एक पालक पनीर आहे आय थिंक सो, आणि स्टीम राईस घेतलेला आहे. आणि मग चाललं होतं ज्याचं त्याचं आपापलं फूड एन्जॉय करायचं. आईनी हे स्वीट्स घेतले होते. मी जसं वाटेल तसं कॅमेरा फिरवत होते, जसं मला जमेल तसं इकडून तिकडून थोडंसं दाखवण्याचा, शूट करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर हे अशा प्रकारे. आणि ही भरभरून घेतलेलं आहे ते माझं स्वीट्स आहे. आणि हे इकडे वाईन्स वगैरे सगळं काही आहे. अन्वी आणि अन्वीचे काका आणि ज्ञानेश तिघंही चाललेले आहेत. तिथे जेली चॉकलेट्स आहेत ठेवलेले, ते तर घेण्यासाठी गेलते ते. तर त्यांचंही मी थोडंसं शूट केलेलं आहे. आणि मी म्हणजे हळूहळू आपलं सावकाश सावकाश सगळं स्वीट्स वगैरे. आणि हे लास्टला मी पान शॉट होता, तर स्वीट्समध्ये तो मी ट्राय केला. तर छान होता, हा मस्त होता, आवडला मला. तर छान असं खूप एक 2-2.5 तास मस्तपैकी एन्जॉय केलं फूड आम्ही छान. आणि मजा आली खाताना. तर हे अशा प्रकारचा व्ह्यू आहे. सुंदर वाटत होतं खरंच आणि मजा आली. आणि बसून आम्ही निवांत गप्पा वगैरे मारून मस्तपैकी निघालो रिटर्न जायला. तर कसा वाटला तुम्हाला आमच्या मिस्टर दिघेंचा बड्डेची डिनर पार्टीचा व्लॉग? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. हे होतं JW मेरिएटचं स्पाइस किचन. असेच आमचे रॉयल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अन्वीज टिफिन व्लॉग. आणि आमच्या शॉर्ट्सवरती पहा अन्वीचे टिफिन व्लॉग. तुमचेही मुलं असतील किंवा तुमच्या स्वतःला टिफिनच्या नवनवीन आयडियाज जर पाहायच्या असतील तर नक्की पहा आमचे अन्वीज टिफिन व्लॉग. आणि बनवत राहा अन्वीचे नवनवीन, अन्वी जे खाते त्याच्या पद्धतीचे टिफिन. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.